मंचरमध्ये गोडाऊन फोडून तांब्या पितळेची भांडी पळवणारी टोळी उद्ध्वस्त. मंचर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. मंचर येथील जुना बाजारपेठ परिसरातील एका गोडाऊनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तांब्या पितळेच्या भांड्यांची स्क्रॅप आणि CCTV DVR मशीन असा 3,82,700 रुपयांचा ऐवज लांबवला होता. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पथकाने CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत श्रीरामपूर येथील सोफियान मुस्ताक शेख याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मंचर येथील आरिफ असलम नायकवाडी आणि इतर साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी चोरीला गेलेले 297 किलो पितळ आणि 358 किलो तांबे तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण 7,86,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कामगिरी केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे.